प्रश्न क्रमांक 1 3468 रणजित सिंह मोहिते पाटील. 3468 मध्ये छापल्याप्रमाणे सभापती मध्ये स्पेसिफिक प्रश्नालाच येतो की राज्यात 4 ट्रिगर पद्धतीनं विमा दिला जात होता, पण त्यातल्या 3 स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान भरपाई ह्या 3 गोष्टी त्यातनं वगळण्यात आलेल्या आहेत. आणि फक्त एकाच नुकसान भरपाईवरती त्या ठिकाणी केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरतीच विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. हे करण्याचं प्रयोजन काय? आणि हे जी आकडेवारी जर दिली सभापती महोदय तर 2024 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रिगर खाली महाराष्ट्रात 2552 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. दुसरा, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत 7013 कोटी रुपये मिळाले. काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणून 259 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले. आणि आता ह्या 3 गोष्टी ह्यातनं वगळल्या गेलेल्या आहेत आणि फक्त एकच ठेवलेली गेलेली आहे, ती पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई. गेल्या वर्षी फक्त 59 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. म्हणजे एवढी कमी नुकसान भरपाई पीक विम्यातून आपल्याला मिळणार आहे. तर हे करण्याचं कारण काय आणि हे परत त्या ठिकाणी दुरुस्ती करेल का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे किंवा त्या ठिकाणी आपली नोंद करायची आहे, नुकसान भरपाईची मागणी त्या ठिकाणी दाखल करायची आहे. पण 72 तासात त्याची 8 शेतकऱ्याला आहे, पण 2-2 वर्ष झालं अजून पीक विमा मिळत नाही. त्यामुळे त्या पीक विमा कंपनीवरती कायदेशीर कारवाई करणार का, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न की जर का ह्या सगळ्या 8-10 विमा कंपन्यांवरती आपल्याला अवलंबून राहावं लागत असेल तर महाराष्ट्र शासन स्वतःची पीक विमा कंपनी सुरू करणार का, हा माझा 3 प्रश्न आहेत. सभापती महोदय, या विम्याच्या संदर्भामध्ये मी या अगोदर खुलासा केलेला आहे, परंतु तरीसुद्धा प्रश्न आलेला असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो सभागृहाला की देशामध्ये खरीप हंगामाचं 2016 पासून या ठिकाणी पीक विमा योजना सुरू झालेली आहे. आणि योजना राबवत नसलेली राज्य पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम लगायत 4 राज्य ही योजना राबवत नाही. या योजनेतून बाहेर पडलेले राज्य आहेत बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर. या राज्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेतून माघार घेतलेली आहे, त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत. झारखंडने आपल्या धर्तीवर पुन्हा एकदा 1 रुपयाची पीक विमा योजना सुरू केली. झारखंडमध्ये 15,000 एकरची लागवड सभापती महोदय या ठिकाणी प्रत्यक्षात झाली आणि 38,000 अर्ज आले. त्यामुळे झारखंडने राज्याने सुद्धा या पीक विमा योजनेवरती या ठिकाणी कीप माउंट ठेवलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारची भरपाई अद्याप दिलेली नाही. मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये पुनर्रचना या ठिकाणी करण्यात यावी असा राज्य सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला. आणि त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पीक विमा योजना राज्य सरकारने या ठिकाणी सादर केलेली आहे. जुन्या पीक विमा योजना आपण या ठिकाणी 1 रुपयाची बंद केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, सन्माननीय सदस्यांचं जे म्हणणं आहे की या पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे 4 ट्रिगर वगळण्यात आले आहेत, तर आतापर्यंतच्या संपूर्ण ट्रिगरचा जर आपण अभ्यास केला त्या ट्रिगरमध्ये जवळपास 50% ट्रिगर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. फक्त 50%मध्ये शेवटच्या क्षणाला पीक कापणी प्रयोगावर आपण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विमा भरपाई देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की सभापती महोदय की NDRF आणि SDRF मधून आपण त्या शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी देत असतो. अधिकची रक्कम विमा पण या ठिकाणी आपण देतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार या ठिकाणी उघडकीस आल्यामुळे आमच्या कंपन्यांनी काही विमा कंपन्यांनी काही CSC सेंटरवाल्यांनी या ठिकाणी खूप गैरप्रकार या ठिकाणी केले आणि त्यामुळे राज्याला विमा संदर्भामध्ये एक वेगळा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत विमा कंपन्यांना जवळपास 10,000 कोटी रुपये नफा मिळालेला आहे. सभापती महोदय, एवढ्या मोठ्या रकमेला जर विमा कंपन्या एवढा फायदा घेत असेल सरकारचा, तर ती रक्कम आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक म्हणून का खर्च करू नये, अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा आमच्या विभागासमोर आला त्यावेळेस आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर चिटिंग या ठिकाणी होते, शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही, मधले लोक या ठिकाणी पैसा खात आहे, गैरप्रकार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना या ठिकाणी फायदा होतोय. याचा सारसार विचार करता नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता रिलीफ या ठिकाणी आम्ही देतोय. फार कमी रकमेमध्ये म्हणजे 2% खरीपामध्ये, 1.5% रब्बीमध्ये आणि नगदी पिकामध्ये आपण 5% पर्यंत या ठिकाणी आकारणी करतोय पीक विम्याची.
आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुटसुटीत कशी राहील असा विचार राज्य शासनाने केलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही भांडवली खर्चासाठी आम्ही गुंतवणार आहोत. नंबर 1. नंबर 2, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की आपण ही राज्य सरकारची विमा कंपनी करणार आहात का, आम्ही करणार नाही. आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये हे ट्रिगर जे केलं आहे ते नियमाने योग्य केलेत असं माझं मत आहे. सदाभाऊ खोत. सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगानं मंत्री महोदयांनी सांगितलं